आपली रोजीरोटी आहे, जिथे आपलं पालन पोषण आहे, जिथं अन्न खातो. तुम्ही सांगा कोणी इकडे मराठी बोलला काय नको आहे का महाराष्ट्रात? कंपल्सरी आहे, कंपल्सरी आहे. काहीच नाही. माझी मराठी बोलणार नाही अरे पण तेच तर आहे. मुद्दा काय आहे? दिलेलं तुम्हीच नाही आहे. मराठीचा मुद्दा नाही आहे. पहिला मुद्दा हे आहे की आपल्याला एकमेकांची मुद्दा घेऊ का आपण सगळे काय काय बोलतच नाही. एक अख्ख्या महाराष्ट्राच्या माणसाचा मन दुखवलाय. पहिला काम त्याला येऊ ना, त्याला येऊ ना धक्का मुक्तीवाल्याला. ते नाही पाहिजे. मी पण बोलते आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. नाही फक्त नमस्कार, मी नरेंद्र भोईर, सायशोम बॅसमॅनचं पार्टनर. काल आमच्या ऑफिसमध्ये जे गैरवर्तणूक झालं की मराठीत घेणार नाही किंवा बोलणार नाही बरं, त्या बाबतीत मग मंजुळाताई डाकी, त्यानंतर निखिल आळशी आणि प्रतीक्षा डाकी हे काल आमच्या कार्यालयात आलेले आणि त्याबाबत चर्चा झाली आमची आणि त्याबद्दल आमच्या ते दोन्ही स्टाफ होते जे त्यांनी माफी मागितली. एक स्टाफ आमचा अगोदरच काल निघून गेला वगैरे. त्यानंतर साधं चर्चा केली आणि बोलणं झालं. त्याप्रमाणे असं मराठीचा अपमान करणार आपल्याला कोणी नको. आपण महाराष्ट्र भूमीत राहतो, इकडचे मूळ आहेत ते आणि आपण मूळचे असल्यामुळे मराठीचा अभिमान पाहिजे. तर आम्ही त्या दोघांना आपण काढून टाकलं स्टाफला आणि हा असा प्रकार कधीच होणार नाही आणि मराठीच्या भाषेला केव्हाही कायमचा दरवाजा उच्च आहे तो उच्चच आहे.